नमस्कार, मी स्वामिनी ब्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। मी आत्ता आहे गोंदवल्यामध्ये आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी गायन सेवा करण्यासाठी आज गोंदवल्यात आलेली आहे। हा जो ब्रह्मानंद मंडप आहे तर तिकडे आता माझी गायन सेवा झालेली आहे आणि खूप छान वाटलं। दरवर्षीच जेव्हा अशी गायन सेवा करण्याची संधी मिळते तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि येतं जे वर्ष असतं ते वर्ष संपूर्ण वर्ष काम करण्यासाठी एक खूप छान सकारात्मक ऊर्जा मिळते। त्या व्लॉगमध्ये तुम्हाला हा संपूर्ण कार्यक्रम नेमका कसा पार पडला आणि काही ग्लिम्सेस मी तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर आत्ता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही गोंदवल्याला पहाटे निघालो। त्यानंतर आम्ही गोंदवल्यात पोचलो। यावर्षी मला गायनाची जी वेळ दिली होती तर ती पालखीची वेळ होती, त्यामुळे खूप छान असं पहिल्यांदा पालखीचं दर्शन झालं। श्री गोंदवलेकर महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवात याही वर्षी गायन सेवा करण्याची मला संधी मिळाली। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एका बोर्डवरती माझं नाव लिहिलं होतं आणि अर्थात ते नाव बघून मला खरंच खूप छान वाटलं। या व्लॉगमध्ये मी माझ्या गाण्याचे काही ग्लिम्सेस दाखवलेले आहेत, तर ते आता आपण बघूयात। साली तिला बालगंधर्व पुरस्कार गाण्यासाठी मिळालेला आहे। त्याच्यानंतर स्वररत्न हा पुरस्कार, रजनी गांगल पुरस्कार, अण्णासाहेब बेहरे पुरस्कार असे अनेक पुरस्कार तिला मिळालेले आहेत। त्याच्यानंतर आता 2017 साली तिला मुंबई येथील NCPA ही शास्त्रीय संगीताची स्कॉलरशिप देखील मिळालेली आहे आणि अनेक स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक तिने आजपर्यंत मिळवलेले आहेत। तबल्याची साथ तिचे वडील महेश कुलकर्णी करतात। त्याच्यानंतर इकडे दुसरी तबल्याची साथ जो करतोय तो माझा भाऊ आहे अमोल अशोक काळे, तिचा मामा आहे माझा मोठा भाऊ, आणि मी निवेदन मग आजपासून करते तिची आई आहे अश्विनी काळे कुलकर्णी। गेली 28 वर्ष माझा भाऊ आणि मी कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय पुण्यामध्ये चालवतो
आमची संगीत आणि चित्रकला अशी संस्था आहे. त्यामध्ये आम्ही गायन, वादन, नृत्य, चित्रकला या सगळ्याचं शिक्षण वयवर्ष 5 ते आणि पुढे असं चालू आहे आणि देत राहतोय. यावर्षी गोंदवल्यात गायन सेवा करण्याची ही माझी दुसरी वेळ होती आणि याही वर्षी कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांनी येऊन आवर्जून सांगितलं की तुझं गाणं खूप छान झालं. खरंच खूप मस्त वाटलं. अशा उत्सवांमध्ये जेव्हा गायन सेवा आपण सादर करतो तर तेव्हा तो अनुभव खूप वेगळा असतो आणि दरवर्षीचा अनुभव वेगळा असतो. तसाच याही वर्षी होता. खरंच आहे. पुणे पण मस्त मस्त कार्यक्रम करते थँक्यू. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.